नमस्कार. आपल्याला आवाज येतोय? ठीक आहे. कोटस्थाने आयुर्वेद क्लिनिक पुणे यांच्यातर्फे या पहिल्या लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आत्ता माझ्याबरोबर जे फेसबुक लाईव्हवर जॉईन आहेत किंवा पुढे जाऊन यूट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर जी लोक बघणार आहेत त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. कारण आपला किमती वेळ आपण देऊन या लाईव्ह सेशनला किंवा या व्हिडिओला बघणार आहात. तर आपण सर्वात प्रथम सुरू करूया. मला वाटतं आवाज येत आहे. मला कमेंटमध्ये कुणी सांगितलं तर आपण सुरू करता येईल. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंती हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि या आयुष मंत्रालयातर्फे दरवर्षी काही ना काहीतरी त्या संदर्भात थीम असते, एक योजना असते आणि विविध माध्यमांमधनं सर्वसामान्य जनतेपर्यंत आयुर्वेदाची माहिती पोहोचवणं, आयुर्वेदाबद्दल माहिती देणं असा हा सर्व कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. तर यावर्षीचा धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम किंवा धनत्रयोदशी ही 13 नोव्हेंबरला आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की दिवाळीचा हा कालावधी असल्यामुळे त्या दरम्यान आपण काही कामामध्ये व्यस्त असतो. गावी जाणं असेल किंवा दिवाळी साजरी करणं असेल, त्याच्यामुळे त्या 13 नोव्हेंबरचं औचित्य साधून, या धन्वंतरी जयंतीचं औचित्य साधून आज आणि उद्या सर्वसामान्य लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचवण्यासाठी आपण हे आयुर्वेद व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. आज 7 तारीख आणि उद्या 8 तारीख. तर आजचा जो विषय आहे कर्करोग आणि आयुर्वेद, या पद्धतीने आजचा विषय मांडण्याचा मी आपल्यासमोर प्रयत्न करणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस हे जे काही आयुष मंत्रालयाने कार्यक्रम आयोजित केलेला आहे, गेले 5 वर्ष हा दिवस साजरा करण्यात येतो. याबद्दल सर्वप्रथम मी आयुष मंत्रालय आणि त्याचे सर्व जे काही माननीय मंत्री महोदय असतील किंवा सर्व ते अधिकारी असतील यांचा प्रचंड आभारी आहे, ऋणी आहे. कारण त्यांच्या या सातत्याच्या प्रयत्नांमुळेच आयुर्वेद हा पोहोचत आहे सर्वांपर्यंत आणि जनतेला आयुर्वेदीय चिकित्सेचा किंवा आयुर्वेदाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. दुसरी गोष्ट, ह्या धन्वंतरी जयंतीचं महत्त्व म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, समुद्र मंथनामधून जेव्हा विविध रत्न प्रकट झाली आणि या रत्नांमधून एक धन्वंतरी नावाचं रत्न आहे. धन्वंतरी ही देवतांची आरोग्य देवता किंवा देवतांचे वैद्य आहेत, देवांचे वैद्य आहेत. आणि आपण जर धन्वंतरीची मूर्ती बघितली किंवा फोटो बघितला तर धन्वंतरीच्या मूर्तीमध्ये शंख, चक्र, अमृत कलश आणि जलौका अशा 4 आयुधांनी युक्त अशी ती भगवान धन्वंतरींची मूर्ती आहे. तर शंख हे प्रतीक आहे की आपल्या शरीरामधले आजार पळून लावणं किंवा जी ध्वनी चिकित्सा आहे त्या पद्धतीने त्याचा विचार केला जातो. काही धन्वंतरीच्या फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये आपल्याला अमृत कलशाबरोबरच काही वनस्पतींचं चित्र बघायला मिळेल. तर या वनस्पतींच्या साह्यानं चिकित्सा करणं याचं ते प्रतीक आहे. काही याच्यामध्ये अमृत कलश जो आहे तर या अमृत कलशाद्वारे किंवा त्याचं एक प्रतीक आहे, त्याद्वारे वैद्य धन्वंतरी हे चिकित्सा करतात. किंवा दुसरं त्यातलं जळू हे अणुशस्त्र म्हणजे आपल्या सर्वांना जलौका किंवा जळू आणि याच्याद्वारे शरीरातील दूषित रक्ताचं हरण करणं किंवा मोक्षण करणं किंवा शरीराबाहेर काढणं हे आपल्याला परिचित आहे. तर त्या दूषित रक्ताला बाहेर काढून दूषित रक्ताची चिकित्सा करणं आणि त्या पर्यायाने रक्ताच्या दूषिततेमुळे किंवा रक्त खराब झाल्यामुळे जे काही विकार उत्पन्न होतात त्यांची चिकित्सा, असं ते प्रतीक आहे. म्हणून धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. त्यामुळे या धनत्रयोदशीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या चांगल्या आरोग्याची कामना करतो. आपल्या सर्वांना चांगलं आयुष्य लाभो, निरामय आयुष्य लाभो अशी भगवान धन्वंतरी चरणी मी प्रार्थना करतो.
जसंच दीपावलीचा हा कालावधी हा लक्ष्मीची पूजा करण्याचा आहे. लक्ष्मी आपल्या सर्वांना माहिती आहे, धन आहे, संपत्ती आहे, त्याबरोबरच आरोग्य लक्ष्मी ही सुद्धा महत्त्वाची आहे. आणि ही आरोग्य लक्ष्मी आपल्या सर्वांना लाभो ही सुद्धा माझी त्या लक्ष्मी चरणी प्रार्थना आहे. आणि आपण यानंतर या कर्करोगाच्या विषयाला सुरुवात करत आहोत. आज 7 नोव्हेंबर हा राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणून सुद्धा भारतामध्ये पाळण्यात येतो. कर्करोगाच्या संदर्भामध्ये जागरूकता निर्माण करणं किंवा राष्ट्रीय कॅन्सर अवेअरनेस डे म्हणून हा 2014 पासून भारतामध्ये पाळण्यात येतो. यामागचं कारण एकच आहे की कर्करोग या दुर्धर आजाराबद्दल सर्व लोकांमध्ये, समाजाच्या सर्व स्तरांमध्ये जागरूकता निर्माण करणं. काही फॅक्ट्स मी तुम्हाला वाचून दाखवतो किंवा त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊया. पहिल्यांदा म्हणजे भारतातील मृत्यूचं हे दुसरं कारण आहे. कर्करोग हे भारतातील मृत्यूचं दुसरं कारण आहे. पहिलं कारण अर्थातच हृदयविकृती आहे, परंतु ज्या गतीने कर्करोग हा पसरत आहे आपल्या देशामध्ये किंवा समाजामध्ये, एकूण जगाचाच विचार केला तर हा मोठ्या प्रमाणात पसरत आहे. तर कदाचित पुढच्या काही दशकांमध्ये कर्करोग हे मृत्यूचं पहिलं कारण जर ठरलं तर त्यामध्ये आश्चर्य वाटायला नको. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग जो आहे, म्हणजे याला सर्विक्सचा कॅन्सर असं म्हणतात, हे यांनी स्त्रियांचा मृत्यू होणं हा जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. ही खूप मोठी चिंताजनक गोष्ट आहे. तिसरा एक फॅक्ट आहे किंवा गोष्ट समजून घेण्यामध्ये आहे की स्त्रियांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग होतात त्याच्यामध्ये स्तनांचा कर्करोग जो आहे याचं प्रमाण 25% एवढं मोठ्या प्रमाणात आहे. स्त्रियांमध्ये आत्तापर्यंत काही वर्षांपूर्वी जो मगाशी मी सांगितलं गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे सर्विक्सचा कॅन्सर, याचं प्रमाण हे सर्वाधिक होतं. सर्वात जास्त रुग्ण भारतामध्ये या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे असायचे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये काय झालंय की या स्तनांच्या कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. आणि आता तर एकूण स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये हे 25% प्रमाण झालंय. ही खूप मोठी धोक्याची सूचना आहे किंवा धोक्याची घंटा आहे. त्याच्यानंतर एकूण कर्करोग होण्याचं प्रमाण म्हणजे जे हे आजार आपण बघतो की हृदयविकृती असतील, कर्करोग असतील, तर साधारणतः एक समज असतो की हे वयाच्या 50 नंतर होणारे आहेत, 60-70 नंतर होणार आहेत, हे तर आहेच आहे. परंतु जगाच्या सरासरीच्या तुलनेमध्ये बघितलं, जगाचं जे वय आहे सरासरी कर्करोग होण्याचं याच्यापेक्षा 1 दशक म्हणजे तब्बल 10 वर्ष आधी भारतामध्ये कर्करोगाचे रुग्ण सापडत आहेत किंवा तसं सरासरी वय त्याचं कमी येत आहे. म्हणजे उदाहरणार्थ जगाचं जर सरासरी वय कर्करोग होण्याचं 50च्या घरात असेल तर हेच प्रकरण किंवा हेच सरासरी वय भारतामध्ये 40 पर्यंत येऊन ठेपलेलं आहे. ही सुद्धा एक मोठी धोक्याची घंटा आपल्या सर्वांसाठी आहे. पुढचं आहे की जे स्तनांचे कर्करोग आहेत किंवा पोटाचा स्टमकचा कॅन्सर असेल किंवा गर्भाशय मुखाचे कर्करोग असतील, फुफ्फुसाचा कर्करोग असेल, हे जे काही सातत्याने मोठ्या प्रमाणात सापडणारे कर्करोगाचे प्रकार आहेत, हे जर यांचं निदान लवकर झालं, यांचं डायग्नोसिस जर लवकर झालं तर योग्य पद्धतीच्या चिकित्सा उपक्रमांनी किंवा त्यांची ट्रीटमेंट जर झाली तर त्याचं प्रोग्नोसिस म्हणजे ते बरं होणं किंवा रुग्णाची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढणं किंवा त्याची आयुष्य चांगल्या पद्धतीने होणं हे लवकर होतं. परंतु दैववशात किंवा दुर्दैवाने या आजारांचं निदान आपल्याकडे हे खूप उशिराने होतं, पुढच्या टप्प्यामध्ये होतं आणि त्यामुळे यांची चिकित्सा करणं वैद्यकाला, आयुर्वेद वैद्याला हे थोडंसं अवघड होतं. हे जे काही फॅक्ट्स आहेत हे खरंच डोळे उघडणार आहे आणि हे सरकारी वेबसाईटवरनं घेतलेले फॅक्ट्स आहेत. आपणही याचा विचार करू शकता, बघू शकता. पुढे भारतातलं एकूण जर सांख्यिकी बघितली म्हणजे याला स्टॅटिस्टिक्स म्हणूया आपण, तर दरवर्षी साधारणतः ढोबळ मानाने 11 लाख नवीन रुग्ण विविध प्रकारच्या कर्करोगांचे भारतामध्ये सापडतात. ही संख्या खूप मोठी आहे आणि 2030 पर्यंत
2030 पर्यंत ही जी 11 लाखाची संख्या आहे, ही प्रोजेक्टेड याची संख्या ही दुप्पट होण्याचा शास्त्रज्ञांचा किंवा जे सांख्यिकी तज्ज्ञ आहेत त्यांचा दावा आहे की पुढच्या 10 वर्षांमध्येच ही संख्या दुप्पट होण्याची आशंका आहे किंवा होऊ शकते. दुसरं, कर्करोगामुळे दरवर्षी भारतामध्ये ज्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो ही संख्या 8 लाखाच्या आसपास आहे. दरवर्षी भारतामध्ये 8 लाखाच्या आसपास रुग्ण हे या मृत्युमुखी पडतात विविध प्रकारच्या कर्करोगांमुळे. त्याच्यामुळे एकूण जर भारतामधला सिनॅरिओ बघितला, भारतामधला एकूण जर विचार केला तर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढतंय. कर्करोगाची संख्या मोठ्या प्रमाणात, कर्करुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये आणि याचा विचार मात्र आपल्याला प्रकर्षाने करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आत्ताचा हा राष्ट्रीय कर्करोग अवेअरनेस डे असेल, म्हणजे जागरूकता दिवस असेल, किंवा वेगवेगळे महिने, जसा मागचा ऑक्टोबर महिना हा स्तनांच्या कर्करोगासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठीचा पूर्ण महिना होता ऑक्टोबरचा, किंवा फेब्रुवारीमध्ये हा जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारी हा असतो. या सर्व दिवस साजरा करण्या किंवा एक यांच्या मागचा उद्देश हाच असतो की आपल्या समाजामध्ये सर्व स्तरांमध्ये आपल्याला कर्करोगाविषयी माहिती पोहोचवायची आहे आणि जेवढ्या लवकर या आजाराचं निदान होईल तेवढ्या लवकर आपल्याला चिकित्सा उपक्रम करून आपल्याला त्या कर्करोगांना त्याच्यातनं बाहेर काढायचं आहे किंवा त्यांना चांगल्या प्रकारचं आयुष्य द्यायचं आहे. त्याच्यामुळे हे कर्करोग दिवसाचं औचित्य साधून आपण आयुर्वेदामधनं याची काय माहिती आहे, कारण हे प्रश्न नेहमी विचारले जातात. जसं हाच आयुर्वेद व्याख्यानमालेचा विषय आल्यानंतर बरेचसे फोन आले की तुमच्या आयुर्वेदामध्ये काही उपाय आहे का, किंवा अगदी कर्करोगाचा विषय सोडून की क्रिएटिनिन कमी करता येऊ शकतं का, किडनीच्या आजाराबद्दल काही आयुर्वेदामध्ये आहे का. तर केवळ सर्वांना विनंती आहे की केवळ फोनवरनं ह्या बाबी सांगणं केवळ अशक्य होतं रुग्ण प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय. तर मी विनंती करेल की जे आपल्या जवळचे वैद्य आहेत किंवा त्याच्यातल्या काही जणांची तर आयुर्वेदीय चिकित्सा सुरूही होती, तर त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी ज्या पद्धतीने परीक्षणं केलेली आहेत आयुर्वेदीय पद्धतीने, तर त्या पद्धतीने परीक्षणं करून तो भाग पुढे जातो. त्या पद्धतीने चिकित्सा उपक्रम सुरू होतो आणि आपण त्याचा उहापोह आता पुढे याच्यामध्ये लेक्चरमध्ये करणारच आहोत की कशा पद्धतीने ही परीक्षणं करून आपण चिकित्सा उपक्रम सुरू करत असतो. तर नक्कीच आयुर्वेदामधनं कर्करोगाचा विचार करता येऊ शकतो. ॲक्च्युअल कर्करोग असं आहे का आयुर्वेदामध्ये, किंवा कॅन्सर असं वर्णन आहे का, तर नाही. पण त्या सदृश्य जे काही आजारांचं वर्णन केलेलं आहे त्यांचा विचार करून किंवा त्यांचा आधार घेऊन आपल्याला कर्करोगाची चिकित्सा नक्कीच सुरुवात करता येते. आयुर्वेद काय विचार करतो, तर आजार कुठलाही असेल तरी आयुर्वेद त्याच्या 5 प्रकारच्या टप्प्यांमध्ये आजाराचं स्वरूप बसवत असतो. हे 5 प्रकारचे टप्पे जे आहेत त्यांची नावं मी सांगतो. तर हे 5 टप्पे जे आहेत, हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती. आता ही नावं ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना ही नावं अवघड जातात, अरे हेतू म्हणजे काय किंवा काय. परंतु ज्या तडफेने आपण गेल्या 7-8 महिन्यांमध्ये क्वारंटाईन, आयसोलेशन, टोसिलिझुमॅब किंवा हायड्रॉक्झिक्लोरोक्विन ही नावं आपल्या तोंडपाठ झाली, त्याच्यापूर्वी आपल्याला ही नावं माहीत नव्हती. तर मी थोडंसं आपल्याला विनंती करेल की ही सुद्धा नावं आपल्याला लक्षात राहिली पाहिजेत, समजली पाहिजेत. तर हेतू याचा अर्थ रोगाचं कारण, कॉज ऑफ द डिसीज, रोगाचं कारण काय. आणि ह्या 5ही पद्धतींना निदान पंचक असं आयुर्वेद म्हणतो आणि याच्यामध्ये आपल्याला कर्करोग बसवायला लागतो. खरं तर मगाशी जो उल्लेख मी केला की भारतामध्ये एकूण परिस्थिती काय, माझ्याकडे 2015 साली पहिला कर्करोगाचा रुग्ण आला. स्त्री रुग्ण होती ती. स्तनांचा कर्करोग होता, ऑपरेशन झालेलं होतं आणि पुढच्या ज्या काही ट्रीटमेंट्स चालू होत्या त्याच्यातनं जे काही लक्षणं दिली त्याच्यातनं तिने ती लक्षणं जी दिसली, म्हणजे किमोथेरपी चालू झाल्यानंतर त्वचा काळवणं असेल, भूक नसणं, केस जे आहेत पूर्ण जाणं, ही लक्षणं दिसल्यानंतर तिने
ती चिकित्सा न घेण्याचा निर्णय घेतला आणि 2015 पासून ते आजतागायत ती माझ्याकडे रुग्णा चिकित्सा घेत आहे. आणि अर्थात जे स्तनांच्या कर्करोगांचा विचार करतो त्याचेही विविध प्रकार आहेत, परंतु ती आजही व्यवस्थित आहे. तिचे जे काही मध्यंतरी केलेले स्कॅनचे रिपोर्ट्स असतील, पेट स्कॅनचा रिपोर्ट असेल किंवा दर 6 महिन्यानंतर केलेल्या ज्या काही तपासण्या असतील, ह्या सर्व चांगल्या आहेत. आणि विशेष म्हणजे त्या स्त्री रुग्णाने गेल्या ऑगस्टमध्ये वगैरे आत्ताचा जो कोविड आहे त्याच्याशी यशस्वी लढा दिलेला आहे आणि ICU मधनं सुद्धा ती रुग्ण ठणठणीत बरी होऊन बाहेर आलेली आहे. तर 2015 पासून या कर्करोगाचा विचार करत असताना भारतातली परिस्थिती काय हे बघत असताना मला एक गुगलवर विशेष फॅक्ट सापडलं. त्याच्यामध्ये कॅन्सर ट्रेन हा जो काही आहे, तुम्ही गुगलवर बघू शकता. तर पंजाबमधल्या एका शहरातनं ही ट्रेन निघते आणि राजस्थानमध्ये एका कॅन्सर हॉस्पिटलपर्यंत ती जाते. आणि कॅन्सर ट्रेन नाव देण्यामागचं कारण असं आहे की याच्यामध्ये प्रत्येक बोगीमध्ये, प्रत्येक त्या कंपार्टमेंटमध्ये तुम्हाला कॅन्सरचा रुग्ण आणि त्याच्याबरोबर नातेवाईक सापडतील. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पंजाबमधनं रुग्ण त्या राजस्थानमधल्या हॉस्पिटलमध्ये चिकित्सेसाठी, ट्रीटमेंटसाठी जात आहेत. हे खरं तर आपल्या देशासाठी एक म्हणायला गेलं तर एक दुर्दैव आहे. याचं कारणाचा किंवा कॅन्सरच्या हेतूंचा मी जेव्हा विचार करतोय, कारणं काय, आजाराची कारणं काय, तर जो पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धान्यांचं उत्पादन घेण्यासाठी फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड यांचा अगणित किंवा प्रचंड प्रमाणामध्ये वापर झाला, हे त्याचं कारण आहे. त्याचबरोबर काही देशविघातक शक्ती, भारताशी तर तुम्ही प्रॉक्झी वॉर सुरू केलेला आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉरमध्ये तुम्ही फारसं भारताबरोबर जिंकू शकत नाही. मग या देशातली युवा पिढी कशा पद्धतीने त्यांना बर्बाद करता येईल किंवा त्याला कसं अन्य गोष्टींच्या नादी लावता येईल, तर अंमली पदार्थांचा त्या ठिकाणी वापर मोठ्या प्रमाणात झाला आणि तेही एक कारण त्याच्यामध्ये सापडलं. आणि ह्या 2 कारणांचा विचार कॅन्सरच्या याच्यामध्ये येतो. अंमली पदार्थांचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखूचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. मग ती तंबाखू स्मोकलेस टोबॅको किंवा स्मोक, म्हणजे ज्याची आपण कॅटेगरी त्या पद्धतीने करू शकतो की धूम्रपान केलं जातं किंवा तंबाखू चघळली जाणं किंवा अन्य पद्धतींनी त्याचा वापर केला जाणं. तर हे याचं महत्त्वाचं कारण आहे. परंतु त्याचबरोबर अन्नधान्य जे आपल्या ताटामध्ये येतंय याच्यामध्ये किती प्रमाणात पेस्टिसाइड्सचा वापर केलेला आहे, फर्टिलायझर्स किती घातलेली आहेत, किंवा त्या अन्नधान्यांना, भाज्यांना, फळांना त्याचे विविक्षित रंग येण्यासाठी असा काही वापर केलेला आहे का, किंवा जे आपण आज मांसाहार केला जातो आणि त्या पोल्ट्री फॉर्ममध्ये त्या यांना जे काही खाद्यपदार्थ दिलं जातं त्याचा काही परिणाम होतोय का, किंवा फळांना जे काही केमिकल्स वापरून पिकवलं जातंय याचा काही परिणाम होतोय का, तर हो, निश्चित परिणाम होतोय. आणि एका विशिष्ट सायकलमध्ये आपण केलं जातो की जनुकीय परिवर्तन या आहारीय पदार्थांचं जे होत आहे, म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, फळं असतील, की नवीन नवीन प्रजाती त्यांची येते. हे कशासाठी, तर त्याच्यापासून यील्ड जास्त मिळवण्यासाठी, त्याचं उत्पादन जास्त होण्यासाठी. आणि हे उत्पादन कशासाठी, त्याची वाढती लोकसंख्या आहे, त्यांना सर्वांना अन्नधान्य पुरलं पाहिजे या नावाखाली याचं यील्ड मोठ्या प्रमाणात येण्यासाठी हे जनुकीय परिवर्तन सातत्याने केलं जात आहे. काही कंपन्यांमध्येही थोडासा की बियाणं शेतकऱ्यांना देत असताना सुद्धा त्याचा विचार केला जातो की नवीन परत दरवर्षी वापरलं गेलं पाहिजे, कारण त्या याच्यामध्ये थोडे आर्थिक संबंधही आहेत. तर तो भाग वेगळा, तो आजच्या काही व्याख्यानाचा विषय नाही. परंतु हे जनुकीय परिवर्तन जेव्हा अन्नधान्यामध्ये केलं जातं, जेव्हा या अन्नधान्यामध्ये पेस्टिसाइड फर्टिलायझर्स वापरले जातात, त्यांचे रंग येण्यासाठी किंवा ते धान्य, अन्न किंवा फळं पिकवण्यासाठी जे काही केमिकल्सचा वापर केला जातो, हे कॅन्सरचं मोठ्या प्रमाणात कारण आहे. आपण जे बघितलं अन्नधान्यांचा विचार. दुसरा आयुर्वेद बोट ठेवतो ते म्हणजे आपण आहार कशा स्वरूपानं घेतो याच्यावर बोट ठेवतो. म्हणजे अन्नधान्य खात असताना किंवा जे आहार आपण घेतोय, तर
आहार आपण घेतोय देशात, आपण जर बघितलं की उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. परंतु आत्ता जे ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा जे काही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आहे, हे भारतातलंच नव्हे तर आपण मल्टी क्युझिन रेस्टॉरंट्सला जर भेट दिली तर आपल्याला अगदी इटालियन, मेक्सिकन किंवा सगळ्या प्रकारचे सगळ्या देशांमधले खाद्यपदार्थ खायला मिळतात. आणि हे पदार्थ हे सातत्याने खाणं किंवा याचं सतत सेवन करणं, त्यांचा संपर्क येणं, हे देशविरुद्ध आहे. आयुर्वेद विरुद्ध नावाची एक संकल्पना मांडतो. त्यालाच इनकॉम्पिटेबल फूड असं म्हणतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आता ह्या संकल्पना माहीत आहेत. ही जी काही इनकॉम्पिटेबल फूड आहे, हे इनकॉम्पिटेबल फूड शरीरामध्ये दोषांना चाळवतं, म्हणजे त्यांची वाढ करतं. तीनही दोषांना वाढवतं. आपल्या सर्वांना माहिती, वात, पित्त आणि कफ हे 3 दोष आहेत. ह्या 3ही दोषांना वाढवतं. मात्र ते शरीरातनं त्यांना बाहेर काढत नाही. तर हे वाढलेले दोष हे शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात आणि ज्या ठिकाणी त्यांना जागा सापडेल तिथे जाऊन बसतात आणि आजारांची निर्मिती करायला सुरुवात करतात. तर इनकॉम्पिटेबल फूडची तर यादी आयुर्वेदामध्ये आहे. जसं मी तुम्हाला आता देशविरुद्ध सांगितलं, तसं काही मात्राविरुद्ध आहे. म्हणजे एकत्र करत असताना त्यांचा मात्रा जी आहे ती जर विविक्षित प्रमाणापेक्षा वेगळी असेल तर ते विरुद्ध होतं. याचं उत्तम उदाहरण आयुर्वेदामध्ये दिलं जातं, ते म्हणजे की मध आणि तूप एकत्र घेत असताना. अजून विरुद्ध उदाहरण आहे ते म्हणजे दूध आणि विविध फळांचा संयोग. तुम्ही जर गेलात तर फ्रूट सॅलड नावाखाली आपल्याला दूध किंवा विविध फळांचा संयोग मिळतो. किंवा ज्या पंजाबी भाज्या किंवा हे करतात त्याच्यामध्ये दह्याबरोबर अन्य अनेक पदार्थ सेवन केले जातात, भाज्या त्याच्यामध्ये असतात. किंवा संस्कार म्हणजे आहारामध्ये जे काही आपण करतो, धान्य आणलं जातं, ऊन दाखवलं की त्याला एक संस्कार होतो, त्याचं पीठ केलं की तो एक संस्कार आहे. त्याबरोबरच काही संस्कार म्हणजे अन्न गरम करणं असेल, पोळी भाजणं असेल किंवा फोडणी देणं असेल, हे सर्व संस्कार आहेत. तर याच्यातला एक नियम आहे की दही गरम करून खाऊ नये. हे जेव्हा केलं जातं हा सुद्धा विरुद्धाचा एक प्रकार होतो. त्याच्यामुळे मूळतः अन्नधान्य कसं येतं तर ते पिकवत असताना फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, केमिकल यांचा वापर, आणि ते आपण खात असताना विरुद्ध अशा स्वरूपाचं जर आहार विहार असेल किंवा जे काही देशानुसार किंवा ऋतूनुसार, बरोबर आहे, यांचा विचार करून जर आपण ते घेत नसू तर हे मात्र विविध प्रकारच्या आजारांना आणि विशेषतः कॅन्सरला कारणीभूत ठरतं. आता तुम्ही म्हणाल की मी परंपरांनी काही पदार्थ आहे, जसं मी मगाशी दूध आणि फळांचा विचार केला तर शिकरण म्हणजे दूध आणि केळी एकत्र खाणे हे काही घरांमध्ये परंपरात आहे. किंवा काही ठिकाणी फ्रूट सॅलड खाणं किंवा दही गरम करून खाणं हे परंपरागत सापडतं. तर मग आम्हाला तर काही होत नाही, आम्ही तर कायमस्वरूपी हे खातो. तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही या ठिकाणी काम करत असते. जोपर्यंत ही रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते तोपर्यंत हे जे काही फॅक्टर्स किंवा हे जे काही कारणं तुम्ही सेवन करत आहात, कारणांचा संबंध येतो, तोपर्यंत त्या कारणांचा म्हणावा तितका परिणाम शरीरावर होत नाही. आता ही रोगप्रतिकारक शक्ती अवलंबून असते आपल्या धातूंवर. जे रसापासून पुढे शुक्रापर्यंत 7 धातू आयुर्वेदामध्ये वर्णन केलं आहे त्याच्यावर. तर ही कारणं सातत्याने आपली घडत असतात. पेस्टिसाइड वगैरेचा विचार केला, त्याच्यानंतर आहारीय गोष्टींचा विचार केला, हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. क्रमविरुद्ध नावाचं एक प्रकरण आहे, जे सिक्वेन्स आहे खाण्याचा. आयुर्वेद सांगतो मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या पद्धतीने आहार घेतला पाहिजे. किंवा गार आणि गरम या म्हणजे शीत आणि उष्ण या आहारांचं सेवन हे असं क्रमाने नाही केलं पाहिजे. एका पाठोपाठ लगेच नाही करणं किंवा करू नये असं आयुर्वेद सांगतो. पण हे जर होत असेल, सातत्याने होत असेल, तर हे सुद्धा विरुद्ध आहे आणि याचा परिणाम पुढे छोट्या आजारांपासून मोठ्या कॅन्सरसारख्या आजारांपर्यंत होतो. तर हेतूंच्या बाबतीत आपण हा विचार इथे मांडला, हा केला. हेतू अन्य अजून आहेत. जसं आपण शारीर हेतूंचा विचार करतो तसं मानस हेतू सुद्धा महत्त्वाचे आहेत. जे मानस हेतू म्हणजे मानसिक ताण तणाव हे जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि आयुर्वेद याचा मोठ्या प्रमाणात विचार करतो. मानसिक ताणतणावामध्ये
जे रोजच्या आपल्या जीवनामधले ताणतणाव आहेत, की मग कौटुंबिक ताणतणाव असतील, कामाच्या ठिकाणचे ताणतणाव असतील, अगदी बाहेर रस्त्यावर जात असताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपल्याला कुठेतरी ताणतणावाला सामोरं जायला लागतं. हे जेव्हा हेतू किंवा हे जे कारणं घडतात, हे जर एक विशिष्ट थ्रेशोल्डच्या पुढे गेले तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरच्या पेशींवर होतो. लक्षात घ्या की हे हेतू जे घडतात, शरीराची मगाशी मी जी रोगप्रतिकारक शक्ती सांगितली ही यांना थोपवते. जसं कॅन्सरचा जर आपण विचार केला तर पेशींमध्ये जी पेशींचा आकार आहे हा बदलणं ही एक घटना त्याच्यामध्ये घडते आणि पेशींचा आकार बदलल्यानंतर पेशींची अनियंत्रित वाढ होणं ही एक दुसरी घटना त्याच्यामध्ये घडत असते. तर या अनियंत्रित वाढीच्या मागे आहे तो म्हणजे वातदोष. कॅन्सर हे एका अवयवातून दुसऱ्या अवयवात पसरतात किंवा त्याच अवयवामध्ये कमी कालावधीमध्ये पटकन पसरतात. ही झाली पित्ताची अवस्था आणि कॅन्सरमध्ये विविध प्रकारच्या गाठी उत्पन्न होतात. किंवा एक ते आपण अर्बुदाचा विचार केला किंवा स्तन कॅन्सरचा विचार, स्तन कर्करोगाचा जर विचार केला तर गाठ निर्माण होणे हे कफाकडे जाणारं प्रकरण आहे. म्हणजे कॅन्सर जर बघितला तर हा तीनही दोषांमधनं उत्पन्न होतो किंवा त्याच्यामध्ये उत्पत्तीमध्ये तीनही दोष तिथे सामावलेले असतात किंवा त्यांचा त्याच्यामध्ये संदर्भ असतो, तिथे ते असतात. त्याच्यामुळे जेव्हा एक वैद्य चिकित्सा करतो कॅन्सरची तेव्हा त्याला एकाच वेळेस ह्या तीनही दोषांशी लढायला लागतं किंवा त्यांचा विचार करायला लागतो. तर हे शारीर हेतू, आहारातले हेतू आहेत, विहारातले हेतू आहेत आणि त्याच्याबरोबरच जे आत्ता आपण म्हणालो की अंमली पदार्थांचं सेवन, तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन असेल, मद्यपान असेल, हा प्रकार झाला. आता शारीर हेतू, आहारातले हेतू आपण बघितले, मानस हेतू बघितले. आता विहारांकडे आपण जर गेलो तर इंटरनेट हे आपल्याला लाभलेलं 21व्या शतकातलं वरदान आहे असं मी म्हणेल. कारण सहज म्हणजे हे जे लाईव्ह सेशन चालले हे इंटरनेटच्या साह्यानेच मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. परंतु त्या जर नाण्याची दुसरी बाजू जर आपण बघितली, आत्ता क्लिनिकमध्ये बसलेला असताना सुद्धा ही 20, 25, 30तली पिढी आहे त्यांना मी जर विचारलं रात्री झोपण्याची वेळ तर सहजगत्या त्यांच्याकडनं निघतं 1 वाजता झोपतो, 1:30 वाजता झोपतो, 2 वाजतात. आणि हे सातत्याने जेव्हा घडतं झोपण्याच्या वेळा ज्या आहेत आणि सकाळी उठतो केव्हा तर 8 वाजता उठतोय, 8:30 वाजता उठतोय, तर काही 9 वाजता उठणारे सूर्यवंशी देखील आहेत. तर इथपर्यंत जेव्हा वेळा बदलतायत किंवा जेवणाच्या वेळा बदलतायत, जसं आत्ता दरम्यानच्या काळामध्ये मग काही ऑफिसेसमध्ये भेट देण्याचा काही कारणानिमित्त योग आला. तर दवाखाना संपल्यानंतर मी 3, 3:30, 4 वाजता जेव्हा गेलो तेव्हा ती लोक जेवण करत होती. सर थांबा, आमचं जेवण चाललंय. अरे 3:30, 4 ही जेवणाची वेळ असते. तर हे जेव्हा सातत्याने घडतं, हे जे विहार बदलतायत म्हणजे झोपण्याच्या वेळा असतील, उठण्याच्या वेळा असतील, जेवणाच्या वेळा असतील, व्यायाम जो आहे हे जर सातत्याने बदलत असेल तर हे सुद्धा विहारात्मक कारण घडतात. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या आयुर्वेदीय वैद्याकडे चिकित्सा घेण्यासाठी जाता तेव्हा तो तुमच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टींचं लिहून घेतो किंवा ह्या गोष्टी सगळ्या त्याच्याकडे लिहून घेतो. याच्यामागचं कारण एक असतं की तुमच्या जी काही लक्षणं दिसत आहेत, जी आजार आहेत, त्याचं नेमकं कारण काय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत चिकित्सा सुरू करून त्याचा फारसा आउटपुट नाही, त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याच्यामुळे आजाराची कारणं समजणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा कुठल्याही आयुर्वेदीय वैद्याकडे जाल तेव्हा ते निश्चितपणे वेळ देऊन हे सगळं लिहून घ्या. तुम्हालाही कळेल की आपण कशा पद्धतीने आहार विहार आपला चुकतोय किंवा आपण कशा पद्धतीने करायला हवा. असो तर ही कारणं जेव्हा घडतात तेव्हा आजारांची पूर्वरूपं दिसायला लागतात. पूर्वरूपं याला आपण शब्द वापरू शकतो की प्री सिम्पटम्स. आधी काही लक्षणं दिसायला लागतात. जसं मगाशी मी म्हणालो की स्तनांचा कर्करोग हा मोठ्या प्रमाणात वाढतोय, तर स्तनांमध्ये गाठ जाणवणं हे एक पूर्वरूप आहे, म्हणजे प्री सिम्पटम आहे. किंवा एका बाजूचा स्तन त्याच्यामध्ये जडपणा जाणवणं किंवा त्याच्यातनं काही स्त्राव येणं, तर हे पूर्वरूप आहे. प्रत्येक स्तनामधली गाठ ही काही कर्करोग नाहीये, परंतु त्याचं आपल्याला परीक्षण करणं गरजेचं ठरतं. किंवा जे किडनीचे कर्करोग आहेत, मूत्रावाटे
कुठलाही न दुखता किंवा पेन न होता रक्तस्राव होणं हे किडनीच्या कर्करोगाचं एक पूर्वरूप आहे. असे असंख्य आहेत. काही कर्करोगाचे म्हणजे मगाशी म्हणालं की उशिरा यांचं निदान होतं, डायग्नोसिस उशिरा होतं. यामध्ये रुग्णाची प्रत्येक वेळेस चूक असतेच असं नाही. जर जे रक्ताचे कर्करोग आहेत म्हणजे आत्ता एक नॉन हॉजकिन्स लिम्फोमाची एक रुग्ण आहे, तिची चिकित्सा चालू आहे. तर सुरुवातीची लक्षणं काय होती? काहीच नाही. थकवा येतोय, पायात गोळे येत आहेत, अंगदुखी आहे, क्वचित ताप आल्यासारखं वाटतोय. तर मान्य आहे की लवकर निदान होणं गरजेचं आहे किंवा काय. परंतु आत्ता मी जी ही लक्षणांची यादी जाणवली याच्यावरून कुणाला शंका येणार नाही की हा रक्ताचा कर्करोग असू शकतो म्हणून. बरोबर आहे. आणि तिचं निदान हे 3ऱ्या टप्प्यात झालं. आणि हे जेव्हा अशा पुढच्या टप्प्यात निदान होतं तेव्हा चिकित्सा उपक्रम किंवा ट्रीटमेंट ही मोठ्या काळापर्यंत चालते. त्यामुळे ही पूर्वरूपं समजणं गरजेचं आहे. तर ही पूर्वरूपं आपण जाणून घेऊन निश्चित वैद्याकडे जाणं आणि तपासण्या करून घेणं हे गरजेचं आहे. पुढचा प्रकार आहे तो रूप, म्हणजे ॲक्च्युअल रोगाची लक्षणं दिसायला लागतात. हे पाठ आपल्याला सर्वांना माहिती आहे की किंवा जे कुणी आत्ता ऐकत असतील की त्याच्यातनं स्तनांमधनं मगाशी मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव येणं, जे स्तनचुचूक आहे किंवा निप्पल ज्याला म्हणतो ते आतल्या बाजूला ओढलं जाणं, स्तनामध्ये गाठ सापडणं आणि जी गाठ हालत नाही आहे किंवा ती एक कडक कठीण अशा स्वरूपाची आहे, तिथे शूल आहे म्हणजे दुखतंय, तर या स्वरूपाच्या लक्षणं दिसतात. किंवा जसं मी मगाशी नॉन हॉजकिन्स लिम्फोमा रक्ताचा एक कर्करोगाचा प्रकार आहे, तर शरीरावर गाठी सापडणं असेल हे लक्षण दिसतं. किंवा किंवा ज्याला आपण रेक्टल रेक्टम ज्याला म्हणतो, जे गुदाचा कर्करोग आहे, तर त्याचं आहे की त्याच्यातनं रक्तस्राव होणं. हा म्हणजे ही सर्व पूर्वरूप दिसायला लागतात आणि ही सर्व लक्षणं दिसायला लागतात आणि त्या कर्करोगाचं स्वरूप प्रगट व्हायला लागतं, दिसायला लागतं. पुढचा जो 4था टप्पा आयुर्वेद म्हणतो तो आहे उपशय अनुपशयाचा. याचा सरळ साधा अर्थ आहे की अमुक अमुक गोष्ट केल्यानंतर बरं वाटतं आणि किंवा अमुक अमुक केल्यानंतर लक्षणं वाढायला लागतात. तर कर्करोगाच्या बाबतीमध्ये जेव्हा चिकित्सा उपक्रम चालू केले जातात तेव्हा बरं वाटणं ही जेव्हा क्रिया चालू होते तर त्याचा विचार केला जातो. किंवा काही यांनी बरं वाटत नाही, जसं किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीची केल्यानंतर जी त्याचे अनवॉन्टेड इफेक्ट्स रुग्णावर दिसायला लागतात. किंवा आयुर्वेदीय चिकित्सा उपक्रम सुरू केल्यानंतर जर काही रुग्णाला औषधं ती हे होत नसतील तर त्याचाही विचार आपण उपशय अनुपशयामध्ये करत असतो. आणि 5वा टप्पा रोगाच्या समजून घेण्याचा असतो, तो म्हणजे संप्राप्ती याचा अर्थ पॅथोजेनेसिस. म्हणजे आहार विहारादी हेतूंचा म्हणजे कारणांचा शरीराशी संपर्क आल्यानंतर ते रोगाचं लक्षण उत्पन्न होईपर्यंत शरीरात ज्या काही गोष्टी घडतायत याचा सर्व उहापोह करणं, याची संगतवार मांडणी करणं हे झालं संप्राप्तीचा भाग. आणि ही जेव्हा संप्राप्ती वैद्य समजावून घेतो तेव्हा त्याला त्याचा चिकित्सा उपक्रम करणं सोपं जातं किंवा चिकित्सा डिझाईन करणं सोपं जातं. आता हे सगळं समजावून घेतल्यानंतर आपण ॲक्च्युअल चिकित्सा उपक्रमांचा विचार करू जातो. कारण प्रश्न याच स्वरूपाचे येतात की आयुर्वेदामध्ये काही चिकित्सा आहेत का किंवा कर्करोगाबद्दल काही तुम्ही उपचार करता का. तर हो, निश्चित उपचार आपल्याला करता येऊ शकतो. परत पुन्हा एकदा सांगतो की काही लोक विचारतात की कर्करोग बरा होतो का आयुर्वेदातनं. तर याचं उत्तर मी लगेचच हो असं म्हणणार नाही. कारण हे जे काही आत्ता मी सगळी कारणांची यादी तुम्हाला वाचून दाखवली याच्या व्यतिरिक्त अजूनही वेगवेगळ्या पद्धतीची कारणं आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या कॅन्सरची वेगळी काही कारणं आहेत. तर हे खूप वेगळं स्वरूप कॅन्सरचं आहे. त्याच्यामुळे लगेचच हो आम्ही बरा करतो असा कुठलाही दावा करणं हे पूर्णतः चुकीचं ठरतं. परंतु त्याची चिकित्सा आणि जो काही बरा राहण्याचा कालावधी आहे किंवा दुसरा एक टप्पा येत असतो की त्याचं आयुष्य सुसह्य करणं, यांचा विचार आपल्याला निश्चित त्याच्यामध्ये करता येऊ शकतो. तर चिकित्सा उपक्रम करत असताना मगाशी जो मी तुम्हाला हेतूंचा भाग वाचून दाखवला किंवा समजावून सांगितला, या हेतूंचा विचार करता पहिलं आहे
आणि जे आजच्या दिवसाचं प्रयोजन आहे ते म्हणजे जनजागृती किंवा प्रिव्हेन्शन. जर आपल्या घरामध्ये कुणाला जर कॅन्सर असेल तर नातेवाईकांना किंवा त्याच्या इमिजिएट रिलेटिव्हजना भीती असते की अरे या स्वरूपाचा कर्करोग मला तर होण्याची पुढे जाऊन शक्यता नाही आहे ना. तर हो, काही कर्करोग हे अनुवंशिक आहेत, परंतु त्यांचं प्रमाण नगण्य आहे तुलनेमध्ये. एकूण हेतूमध्ये जर विचार केला तर नगण्य प्रमाणे पण आहे. तर या लोकांना, या नातेवाईकांना आपल्याला प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने म्हणजे तो कर्करोग होऊ नये म्हणून टाळण्यासाठी आत्ता जे आपण विचार केला की हेतूंचा त्यांच्यासमोर तो गोषवारा मांडणं, त्यांच्या आहार विहारांचा विचार करून त्यांना योग्य पद्धतीच्या आहार विहारांचं काउन्सिलिंग करणं किंवा त्या पद्धतीचं समुपदेशन करणं हा प्रकार एक केला जातो. दुसरं, मगाशी मी सांगितलं की दोषांचा विचार याच्यामध्ये येतो. दोष हे धातूला दूषित करत असतात आणि धातूंमधनं कॅन्सरची निर्मिती होत असते. तर या दोषांना बाहेर काढून टाकण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे आयुर्वेदीय पंचकर्म. तर याचा वापर इथे चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर पहिला चिकित्सेचा भाग झाला हा प्रिव्हेन्शन. म्हणजे आपण प्रत्येक व्यक्ती आज त्या याच्यावर उभे आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे हेतू आपल्याकडनं घडतात आणि ज्यांच्याकडे नातेवाईकांना आहे तर त्यांना ह्या प्रिव्हेन्शनचा नक्कीच वापर किंवा नक्कीच विचार करता येऊ शकतो. दुसरा एक चिकित्सेचा टप्पा होतो तो म्हणजे काही जण आहेत की ज्यांना कॅन्सर नुकताच त्याचं निदान झालेलं आहे, डायग्नोसिस झालेलं आहे आणि ते पुढे जाऊन किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी सारख्या चिकित्सांचा विचार करत आहेत. तर आत्तापर्यंतचा अनुभव आलेला लक्षात जो आहे, ज्या व्यक्तींच्या पित्त प्रकृती आहेत त्यांना या चिकित्सांचा तुलनेने जास्त त्रास होतो. वात प्रकृतीच्या लोकांनाही तुलनेने त्रास होतो. यांच्या कंपॅरेटिव्ह कफ प्रकृतीचे जे रोग आहेत त्यांना त्रास कमी होतो. परंतु जे अनवॉन्टेड परिणाम मी जे तुम्हाला मगाशी या 2 चिकित्सांचे सांगितले, तर आपण जर त्याचा विचार करत असाल तर या चिकित्सांचे हे परिणाम होऊ नयेत किंवा ते परिणाम कमी व्हावेत म्हणून आपल्याला आयुर्वेदिक चिकित्सा घेता येते, पंचकर्मांचा विचार करता येतो. त्या पद्धतीने हा चिकित्सेचा दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पामध्ये किमोथेरपी, रेडिओथेरपी चालू आहेत आणि त्याच्या बरोबरीनं समांतर आयुर्वेदिक चिकित्सा चालू ठेवता येतात का? हो. तर किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी यांचे जे मगाशी मी सांगितलं की परिणाम जे दिसत आहेत किंवा त्या व्यवस्थित व्हाव्यात म्हणून त्याच्यातला थकवा असेल, शरीरावर उत्पन्न होणारे त्याचे परिणाम असतील, हे होऊ नये म्हणून आपल्याला पॅरलली आयुर्वेद चिकित्सा चालू ठेवता येते आणि त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये हे करता येतं. उदाहरण मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की ज्या किडनीचे कॅन्सर, रिनल सेल कार्सिनोमा जे आहेत, तर लवकर निदान होणं का गरजेचं आहे? तर केवळ ऑपरेशन झाल्यानंतर, शल्यकर्म झाल्यानंतर जर लवकर निदान असेल, तो प्रकार कुठे पोहोचला नसेल अन्य अवयवांमध्ये किंवा त्याचा स्थानिक प्रसार म्हणजे लोकल स्प्रेड झाला नसेल, तर पुढच्या या चिकित्सा घेण्याची फारशी काही वैद्यकीय सल्ल्यानुसार गरज पडत नाही. परंतु जर याचा प्रसार दुसरीकडे झालेला असेल, ह्या 2 समांतर आत्ता केसेस ज्या चालू आहेत, तर एकामध्ये त्याचा प्रसार झालेला नाहीये, लवकर सुदैवाने लवकर त्याचं निदान झालं आणि केवळ शल्यकर्मावर हे प्रकरण थांबलं, ऑपरेशनवर हे प्रकरण थांबलं. परंतु दुसऱ्या किडनीच्या कॅन्सरच्या रुग्णामध्ये याचा प्रसार दुसरीकडे झालेला होता. त्याच्यामुळे काय झालं की किमोथेरपी त्यांना शल्यकर्मानंतर, ऑपरेशन नंतर चालू ठेवणं गरजेचं ठरलं. तर याच्यामध्ये आपल्याला त्या किमोथेरपीचे जे काही अनवॉन्टेड इफेक्ट्स आहेत त्यांचा विचार करून आपल्याला चिकित्सा उपक्रम चालू ठेवता येतो. पुढचा जो चिकित्सेचा टप्पा आहे ती एक डिसीज फ्री स्टेट असते. म्हणजे चिकित्सा उपक्रम सगळे झाले, आयुर्वेदिक चिकित्सा चालू आहेत आणि आता मला कुठलाही त्रास नाहीये. परंतु या आजाराचा तुम्हाला माहिती आहे की मेटास्टासिस नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे हा कर्करोग एका अवयवापासून दुसऱ्या अवयवापर्यंत जाणं, म्हणजे त्याचा स्थानिक कधी कधी प्रसार होतो. जसं स्तनांचा कर्करोग हा स्थानिक छातीच्या हाडांमध्ये पोहोचणं असेल किंवा प्रोस्टेट कॅन्सरचा कर्करोग हे हाडांकडे पसरण्याची त्याची वृत्ती असते. लिव्हरचा कॅन्सर, यकृताचा कर्करोग जो आहे हा
फुफ्फुसाकडे किंवा हाडांकडे पसरणं हा एक भाग आढळतो. तर हे जे काही मेटास्टासिस आहे हे रक्तातनं जातात किंवा लिम्फ नावाचा एक जो शरीरामध्ये द्रव आहे रक्तातनंच बाहेर पडणारा, याच्यातनं या कर्करोगाच्या पेशी ह्या पुढे जातात आणि वेगवेगळ्या अवयवांचे कॅन्सर, ज्याला सेकंडरीज म्हणतात, सेकंडरी कार्सिनोमा, यांची उत्पत्ती तिथे करतात. तर हे मेटास्टासिस थांबवणं हे आयुर्वेदामध्ये करता येऊ शकतं का? तर जेव्हा आपल्याला या पद्धतीच्या पुढच्या कॅन्सरची किंवा पुढच्या अवयवांची माहिती आहे की इथे इथे याची पसरू शकतो, तर यासाठी रसायन चिकित्सा जी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे आणि या व्याख्यानमालेचा दुसरा विषय किंवा उत्तरार्ध हा आयुर्वेदिक रसायन चिकित्सेवर बोलणार आहे उद्या सकाळी 10 वाजता. तर ही रसायन चिकित्सा आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येते. रसायन चिकित्सा, या रसायन या शब्दाचा मराठी अर्थ आपल्याला घ्यायचा नाहीये, केमिकल असा त्याचा अर्थ नाही. तर रस नावाचा जो पहिला धातू आहे, आपण जेवण घेतल्यानंतर, आहार घेतल्यानंतर त्याचं पूर्णतः चांगलं पचन झाल्यानंतर जो पहिला धातू निर्माण होतो तो रसधातू आहे. आणि हा रसधातू प्रमाणतः आणि गुणतः म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटी अशा दोन्ही पद्धतींनी चांगला होण्यासाठी जी काही आपल्याला आहारातनं गोष्टी योजायच्या असतात किंवा औषधांमधनं योजायच्या असतात, चिकित्सा उपक्रम करायला लागतात, तर याला रसायन असं म्हणतात. आयन याचा अर्थ त्याची वाढ उत्तमरित्या होणं. आणि एकदा रसधातू चांगला निर्माण झाला की टप्प्याटप्प्यानं पुढचे जे धातू आहेत अगदी शुक्रापर्यंतचे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, यांची निर्मिती ही प्रमाणतः आणि गुणतः, क्वालिटी आणि क्वांटिटी अशा दोन्ही पद्धतींनी चांगली होते. त्याच्यासाठी रसायन चिकित्सेचा वापर आपल्याला करता येतो. मेटास्टासिस होऊ न देणं याचा विचार करता येतो. जी सॉइल अँड सीड थेअरी म्हणजे जमिनीमध्ये बी रुजणं याला जे म्हणतो, ही आयुर्वेदामध्ये 2-2.5 हजार वर्षांपूर्वी चरकाचार्यांनी विचार करून तिथे वर्णन केलेले आहे. की मगाशी आपण एक उल्लेख बघितला की दोष खराब झाल्यानंतर, दूषित खराब झाल्यानंतर ते धातूंना दूषित करतात आणि आजारांची निर्मिती करतात, बरोबर. पण जर धातूच जर त्या दोषांना स्वतःला दूषित करू देऊ शकले नाही, तर त्यांनी तशा पद्धतीचं त्यांना तिथे लॉजसाठी म्हणजे तिथे थांबण्यासाठी जागाच उपलब्ध करून दिली नाही, तर दोष काहीही करू शकणार नाही. हाच विचार या रसायन चिकित्सेमागे आहे. तर ही रसायन चिकित्सा ही मेटास्टासिस थांबवण्यासाठी किंवा मेटास्टासिसचा विचार करण्यासाठी होतो. मेटास्टासिस होत नाही किंवा उशिराने होतं किंवा त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात दिसत नाही, हा साकल्यानं विचार तिथे केला जातो, बरोबर आहे, हा आहे. आणि त्याच्या पुढचा चिकित्सेचा टप्पा जो आहे, काही कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दैववशामध्ये, जसं मगाशी मी म्हणालो की पुढच्या अवस्थांमध्ये हे सापडतात. मगाशी मी जसं सांगितलं, रक्ताचे कर्करोग हे लक्षणं त्यांच्याही वेगळी दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे ते उशिरा सापडतात. किंवा जो याचा कर्करोग आहे, फुफ्फुसाचाही कर्करोग बऱ्यापैकी उशिरा सापडतो. आणि मग त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सीचा जर आपण विचार केला तर ही एकतर वाढवणं असेल किंवा जी काही लाईफ एक्सपेक्टन्सी आहे तर हे आयुष्य चांगल्या पद्धतीने त्यांना देणं हे आपल्याला विचाराधीन करायला लागतं त्या बाबतीमध्ये. आणि त्या पद्धतीचे औषधोपचार आपल्याला विचारात घ्यायला लागतात. चिकित्सेचा विचार करत असतानाच आपल्याला हे सगळ्या टप्प्यांचा विचार करायला लागतो. रुग्ण कुठल्या ह्याच्यामध्ये बसतो त्याचा विचार करून आयुर्वेदीय पद्धतीने चिकित्सा उपक्रम ठरवायला लागतात. आणि चिकित्सा उपक्रम ठरवत असताना आहाराचा विचार मात्र हा महत्त्वाचा आहे. आहारातनं रोग निर्माण होतात हे जे असं आपण हेतूंमध्ये बघितलं, कारणांमध्ये बघितलं, तसं ह्या आहारामध्ये व्यक्तिगणिक विचार करून जर परिवर्तन केलं तर निश्चितच आपल्याला या कॅन्सरच्या लढ्यामध्ये लवकर यश येणं या गोष्टी संभवतात. त्याच्यामुळे वैद्यांकडनं हे आहार समजून घेणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये पहिला नंबर लागतो तो म्हणजे सेंद्रिय पद्धतीचा आहार घेणं, चांगल्या स्वरूपाचा आहार घेणं.
हे उपलब्ध आहेत का, तर हो निश्चित उपलब्ध आहेत. अजून काही पॉकेट्समध्ये उपलब्ध आहेत, पण जेव्हा यांची मागणी वाढेल, जेव्हा तुम्ही हे विचार करायला लागाल, तेव्हा आपण त्या शेतकऱ्यांपर्यंत जाणं, त्यांना त्या पद्धतीने, कारण शेती हे आर्थिक गणित जुळवणं हे खरंच जिकिरीचं काम आहे. आपण बघतो की शेतकऱ्यांना आज किती मोठ्या प्रमाणामध्ये आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटांचा सामना करायला लागत आहोत. त्याच्यामुळे जर हे सेंद्रिय पदार्थ आपल्याला मिळाले तर जरूर त्यांचा विचार करा. देशी गाईचं दूध, खरं तर ह्या दोन्ही गोष्टींवर वेगळं एक व्याख्यान होऊ शकतं. तर देशी गाईचं दूध उपलब्ध होऊ शकतं का? हो, हे उपलब्ध होतं. त्याचा विचार आपल्याला करतात. देशी तूप, देशी गाय, सेंद्रिय आहार आणि आयुर्वेदीय पद्धतीने आपली शरीर प्रकृती, आपला देश, आपलं कामाचं स्वरूप हे समजावून घेऊन जर आहाराचं नियोजन केलं तर या कॅन्सरच्या लढ्यामध्ये आपल्याला निश्चित यश येतं. त्याच्यामुळे आजच्या ह्या कॅन्सर अवेअरनेस डे निमित्त आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की कॅन्सर होतो का, तो झाल्यानंतर आपल्याला तिथे कशा कशा स्वरूपाच्या चिकित्सा उपक्रम किंवा चिकित्सा पद्धती उपलब्ध आहेत, आयुर्वेदामध्ये कुठल्या कुठल्या स्वरूपाने आपण चिकित्सा उपक्रम घेऊ शकतो, त्यानंतर आहार विहारांचा विचार आपण कशा स्वरूपाने करू शकतो आणि या कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला आपण तोंड देऊ शकतो का, तर हो निश्चितपणे आपण याला तोंड देऊ शकतो आणि याच्यावर विजय मिळवू शकतो. मध्यंतरी कॅन्सर सर्वायव्हर्स डे साजरा केला गेला आणि हा कशासाठी आहे, तर या वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅन्सर्सना ज्यांनी यशस्वी लढा दिलेला आहे, यशस्वी तोंड दिलेलं आहे आणि त्याच्यावर विजय मिळवलेला आहे, या सर्व रुग्णांचं आपण त्याला गौरव म्हणा किंवा त्यांचं अभिनंदन करणं, त्यांचं एक मोरल बूस्ट करणं, याच्यासाठी हा दिवस मध्यंतरी आपण साजरा केला. कारण हेच आपल्याला पुढच्या कर्करोगांसाठी आयडॉल्स आहेत, रुग्णांसाठी आयडॉल्स आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीने हातपाय गाळून न घेता, या आजाराची भीती न बाळगता, जर दैववशामध्ये आपण त्याच्यातनं जात असाल तर नक्कीच आयुर्वेदीय उपचारांची, आयुर्वेदीय आहारविहारांची कास धरा. इथे हे व्याख्यान मी थांबवत आहे. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. मी त्यांची उत्तरं द्यायसाठी बांधील आहे किंवा मी ती उत्तरं नक्कीच देईल. हे व्याख्यान ज्यांना त्यांच्या कामामुळे आत्ता इथे लाईव्ह ऐकता आलं नसेल तर लवकरच हे व्याख्यान आम्ही यूट्यूबवर सुद्धा तिथे उपलब्ध करून देणार आहोत. तिथेही तुम्ही व्याख्यान ऐकू शकता आणि त्याच्याविषयी जर तुमचे काही प्रश्न असतील तर हे विचारू शकता. जाता जाता एवढंच की आजच्या कॅन्सर अवेअरनेस डे निमित्त आपल्याला ह्या आजाराला घाबरून हातपाय गाळून बसायचं नाहीये. तर जसं आपण गेले 7 ते 8 महिने या कोविड नावाच्या नव्या आजाराशी लढतोय, तसंच हा आपला नोन शत्रू आहे, ज्याची आपण सर्व गोष्टी माहिती करून बऱ्याचशा घेतलेल्या आहेत. तर त्याच्याशी आपल्याला लढायचं आहे आणि जेव्हा याला आपल्याला आयुर्वेदाची साथ लाभेल, आहार विहारांची साथ लाभेल, तर ही लढाई निश्चित चांगल्या पद्धतीने आपण लढू शकू आणि याच्यावर मात करू शकू. इथे मी विराम घेतो. नमस्कार.